माझ्यापासून लपवण्याची काय गरज होती? आणि आता तर तू जाऊन आलीयस, आता तरी खरं सांग प्लीज. मी जर का आदित्य सरांना दिशा मॅडम बद्दल काय बी सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठा निर्णय घेतील. त्यांना शांत करणं खरंच कठीण होणार आहे. ते या सगळ्या प्रकाराबद्दल दिशा मॅडमना जाब विचारतील. आणि आता सध्या तरी असं व्हायला नकोय. दिशा मॅडमना डिवसलं तर अजून धोका होईल. होत्याचं नव्हतं करून टाकतील त्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात जोवर काही ठोस पुरावा मिळत नाही तोवर मी देवी आईंना सुद्धा काही सांगू शकत नाही. या संकटाला मला एकटीलाच झेलावं लागेल. पारू, अगं पण मी नवरा आहे यार तुझा. मला खरं जाणून घ्यायचा अधिकार नाहीये का? आईने तुझ्यासाठी हळदी कुंकू अरेंज केलं होतं, तुला ते ठीक आहे, मी त्याच्याबद्दल एकही शब्द विचारत नाही. पण आता तू लिटरली माझ्या डोळ्यात डोळे घालून खोटं बोलतेस. मी हे सगळं सहन करावं अशी अपेक्षा आहे का तुझी? आजपर्यंत तू कधी अशी वागली नव्हती, आज का असं करतेस? प्लीज माझ्याशी सिरियसली यार. दिशा मॅडमचा मेसेज. ए पारू, कसा झाला तुझा गावाकडचा प्रवास? कसा आहे माझा नवरा? माझ्या नवऱ्याला भेटून आलीस? मी नाही त्याच्यासोबत तर त्याला तिथे करमत नसेल ना. तुला काय वाटलं तुझी चाल मला समजणार नाही? तुझ्यापेक्षा 4 पावलं पुढची चाल चालते मी. कितीही धडपड कर, काही अर्थ नाही. एक सुद्धा पुरावा सापडणार नाही तुला. तू काय करते, कुठे जाते यावर माझं बारीक लक्ष आहे. दिशा नाव आहे माझं, विसरू नकोस. बघ आता मी काय करतेय. तुला जेवढी ताकद लावायची तेवढी लाव. दिशा मॅडम, या घरातले तुमचे दिवस भरत आलेत असं समजा. तुमची सगळी कारस्थानं पुराव्यानिशी सिद्ध करेल आणि तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर घेऊन येईल. आता हा पुरावा मी डिलीट केला. फायनली आलास तू. कधीपासून वाट बघते तुझी. मला किती वेळ वेट करायला लावलंस तू. तुला काय वाटतं दिशा? हा, काय चालू आहे सगळं? म्हणजे तू बोलवशील तेव्हा तुझ्या तालावर नाचायचं आहे का मी? अजिबात चालणार नाही आहे, कळतंय का? बेबी बेबी बेबी, हे बघ असं नको करूस. तू किती हायपर होतोस. शांत हो, शांत हो. चपला उचलून दे. काय शुद्धीत आहेस ना तू? कळतंय तुला काय बोलतेस? बेबी हे बघ ना, तू हे असं चिडतोस ना, म्हणूनच हे झालंय. म्हणूनच तू हायपर झालास ना. मग अशी मग माझ्या चपला घाबरून स्वतःच खाली पडल्या. बघ घाबरून पडल्या. आता मी तेवढ्यासाठी खाली उतरू का? हा, बघ ना, तू मला तेवढ्यासाठी त्रास देणार आहेस का? दे ना मला त्या चपला उचलून. तू विसरतोयस का की तुला माझं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाहीये तुझ्याकडे? उचल पटकन, चल. ए नीट माझ्या पायात घालून दे. हा ठीक आहे. गुड बॉय, गुड डॉगी, गुड बेबी. किती ऐकतोस ना रे तू माझं. हा, तुला माहितीये प्रीतम बेबी, हीच गोष्ट मला ना तुझ्याबद्दलची सगळ्यात जास्त आवडते. माझ्या बोलण्याला किती इम्पॉर्टन्स देतोस रे तू. हा, एकही शब्द खाली पडत नाहीस माझा. मी जसं सांगेन तसं तसं करतोस एकदम. तुला माहितीये प्रीत बेबी, हे ना सगळं मला
तुमच्या किर्लोस्करांच्या घरात स्पेशली तुझ्या आई समोर असं करायला खूप आवडलं असतं. खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय केलं असतं मी. पण एनिवे असं भर चौकात सगळ्यांसमोर तुला ह्युमिलिएट करताना एक वेगळी मज्जा येते मला. हे पण खूप एन्जॉय करते हा मी. दिशा बास झाला आता. का करतेस तू हा तमाशा? तुला काय साध्य करायचंय माझ्याकडून? का अडकवलंस मला त्या ड्रग केस मध्ये? प्रीत बेबी, तू किती भोळायचा रे. हा हा तुला ड्रग केस मध्ये अडकवण्याचा जो प्लॅन आहे ना, तो एकदम बेसिक आहे. हा तू माझा बेसिक टार्गेट आहेस. माझी खरी टार्गेट तर तुझी आई आहे बेबी. इतक्या इझिली मी हे सगळं थांबवेन असं असं प्लीज नको समजूस. काय ना, तुझ्यासारखा एवढा भारी हुकमाचा एका माझ्या हाती लागलाय, तो इतक्या सहज मी सोडेन का? आत्ता तर माझा चांगला टाइम सुरू आहे, त्यामुळे बघ ना सगळं एकदम बरोबर घडतंय. पण हे सगळं कशासाठी करतेस? प्रॉपर्टी. काय? प्रॉपर्टीसाठी करते. मला अहिल्या देवींची अर्धी प्रॉपर्टी हवी. दिशा, आई तुला 1 रुपयाही देणार नाही. प्रॉपर्टी तर खूप लांबची गोष्ट आहे, कळतंय का तुला? का का नाही देणार? अहिल्या त्या मोलकर्णीला, पारूला अर्धी प्रॉपर्टी देऊ शकते, मग मला का नाही देणार? अरे मी पण तर सून आहे किर्लोस्करांची. हे बघ दिशा, आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं. हा, यापुढे मला नाही जमणार. आणि ह्या आईकडे प्रॉपर्टी वगैरे मागायचा ना, मला अजिबात जमणार नाही, कळलं? प्लीज बेबी, प्लीज बेबी, प्लीज बेबी, असं नको ना करूस. असं निगेटिव्ह नसतं बोलायचं, पॉझिटिव्ह विचार कर. जमेल ना, सगळं जमेल. मी आहे ना तुझ्यासोबत.